श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आनंदाचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना. आजचा दिवस हा विशेष आहे कारण आज आहे गुरुपौर्णिमा. सर्वांसाठीच ही गुरुपौर्णिमा अतिशय महत्त्वाची आहे. कारण आजच्या दिवशी हा जो आहे तो आपण आपल्या गुरुसाठी काहीतरी द्यायचं आपण ऋणी असतो. हा असा दिवस. आपले गुरु हे आपले आईवडील, आपले शिक्षक, ज्यांनी आपल्याला घडवलं ते सगळेच आपले गुरु असतात. अगदी म्हणाल तर अगदी छोटंसं बाळही कधीतरी आपल्याला नकळत काहीतरी शिक्षा सांगून जातं. त्याच्या बोलण्यामध्ये इतकं तथ्य वाटतं की असं वाटतं की अरे की ह्याच्या तोंडातून देवच बोलला, असंही आपल्याकडे काही वेळेस जाणवतं, हो की नाही. तर हे सगळेजण आपले गुरुच असं आपण मानतो. तर सगळ्यांचे आपले परब्रह्म हे श्री स्वामी समर्थ यांची आपण नित्यपूजाच करतोच. पण आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण खास करून आपल्या गुरूंसाठी काहीतरी करायचं हे विचाराने आजचा दिवस आपला चालू झालेला आहे. तर आज वीकडे असल्यामुळे आपली रोजची रुटीन तर झालेलीच असते. मुलं शाळेत गेलेली आहेत आणि मग आपण आपल्या ह्या कामाला लागतो. तर आज म्हटलं की जी देवघराची आहे डीप क्लिनिंगही करून घ्यावी. तर तुम्ही बघू शकता की मी सगळे काढून घेतलेले आणि देवघर हे थोडंसं मला दिसत होतं, थोडं खराब झाल्यासारखं वाटत होतं. तर म्हटलं आज डीप क्लीन करून घ्यावं. तर तुम्ही म्हणाल या ठिकाणी मी डोमेक्स का वापरलं, तर तुम्ही पाहू शकता की त्याच्या वापरामुळे हे माझं संगमरवराचं देवघर आहे आणि त्याच्या वापरामुळे मला देवघरामध्ये स्वच्छता जी आहे, पांढरा शुभ्रपणा हा दिसून येतो. तर तुम्ही म्हणाल मी डोमेक्सच का वापरला. तुम्ही हार्पिकही जे आपलं लाल हार्पिक आहे तेही वापरते मी या ठिकाणी. पण मी एकदा डोमेक्स वापरून बघितला आणि मला फरक जाणवला म्हणून आज तुमच्यासोबत मी शेअर केला. तर अगदी 5 ते 10 मिनटं मी डोमेक्स टाकून एक मुरू दिले, एक 10 ते 15 मिनटं आणि तुम्ही पाहू शकता त्यानंतर मी घासून घेतले आणि पुसून घेतले स्वच्छ. आणि एक पांढरा शुभ्रपणा जो मगाशी दिसत नव्हता तो अगदी क्लीन असं माझं देवघर निघालेलं आहे अगदी. आता तुम्ही म्हणाल डोमेक्स हे तर टॉयलेट क्लीनर आहे. तर मी या ठिकाणी डोमेक्सची ही बॉटल आहे ती आपल्या किचनमध्येच ठेवते, जेणेकरून मला हे देवघरासाठीही वापरता येतं. आपण देव घासण्यासाठी पितांबरी वापरतो, पण तुम्ही एकदा हे ट्राय करून बघा की अगदी आपले तांब्याची देव आहे, ताट आहे, तेही अगदी स्वच्छ असं निघतं अगदी काही सेकंदामध्येच. तर तुम्ही बघू शकता मी जे डोमेक्स आहे हे ह्याचा कोणी निगेटिव्ह अर्थ काढू नये की अरे हे टॉयलेट क्लीनर आहे. तर नाही, असं नाही आहे. मी आहे ते किचनमध्येच वापरते, जेणेकरून मला हे देवघरासाठी किंवा तांब्याची पितळ्याची भांड्यांसाठी वापरता येईल. तर बघा अगदी मी लिक्विड हे केलेलं आहे, स्प्रेड करून घेतलेलं आहे आणि फक्त देव मी चोळून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता अगदी स्वच्छ असे निघतात. आता मला कॅमेरा नीट धरता आला नाही आहे, त्यामुळे मी एकदा चोळून घेतले आणि त्यानंतर तुम्हाला दाखवले आणि अगदी मी पाण्याखाली धुवून घेतलेले आहेत आपल्या नळाखाली आणि अगदी चकचकीत आपले देव सगळे स्वच्छ निघाले आहे. मी काही वेळेस पितांबरीही वापरते, पण आज तुम्हाला हे डोमेक्सचं मी वापरत दिलं. तुम्ही बघू शकता हे तांब्याचं ताट त्याचं थोडंसं राहिलेलं, तर मी पुन्हा एकदा तुम्हाला दाखवते. मी लिक्विड स्प्रेड केलेलं आहे आणि त्यानंतर आपला जो कात्या आहे किंवा आपला जो घासणी आहे, स्क्रब आहे, त्याने मी चोळून घेतलेलं आहे आणि अगदी काही सेकंदामध्ये खूप झंझट न लागता हे तांब्याचं ताट आहे ते स्वच्छ असं निघतं बघा. तर ह्या ठिकाणी मी कोणती ॲडव्हर्टाईज करत नाही आहे, पण अगदी काही सेकंदात ह्याचा मला वापर खूप छान वाटला की हा अतिशय उपयुक्त असा आहे हे डोमेक्स. त्यासाठी मी तुमच्यासोबत हे शेअर केलं. तर या ठिकाणी आषाढ महिनाही चालू झाला आहे. तर आपण आषाढमध्ये आपल्या देवतेची पूजा करतो, देवीची आपली पूजा करतो. तर त्यासाठी मी आपलं पंचपाळही साफ स्वच्छ करून घेतलं आहे आणि कुंकूही आपण बदलून घेतलेलं आहे. आता या ठिकाणी आपण जर आपल्याकडे देवाचा फोटो असेल तर आपण तो स्वच्छ पुसून घ्यायचा आणि त्याला आपला हळदी कुंकू व्हायचा आहे. आणि या ठिकाणी आपली मूर्ती असेल तर त्याला आपण अभिषेकही घालायचा आहे. अगदी साधी पाण्यानेही घातला तरीही चालतो. तर या ठिकाणी आपण जे आपलं मेन उंबरटा आहे दरवाजा, त्यालाही आपण गंगाजल किंवा हे आहे गोमूत्र हे पवित्र गोमूत्र आणि त्याच्यामध्ये आपण हळदीचं
हळद घालून त्याचं आपण लेपन करून घेतलं दरवाजाला. आता हा माझा लाकडी उंबरठा नाही आहे, जो बसून दिलेला आहे तोच आहे. त्यामुळे मी त्यालाच हळदीचं लेपन करते आणि कुंकवाची बोटे उमटून या ठिकाणी स्वस्तिक काढून फुलं ठेवून आपण अगरबत्तीने उंबरठा आपला पूजन करून घेतलेला आहे. तर मी साध्या सोप्या पद्धतीने आपला ही उंबरठा पूजन केलेलं आहे. आणि त्यानंतर आपला जो आपला मेन दरवाजा आहे, आपला गेट, त्यालाही आपण स्वस्तिक काढून घ्यायचं आहे, स्वच्छ पुसून घ्यायचा आहे दरवाजा. आणि मग हे हळदी कुंकवाने आपण या ठिकाणी स्वस्तिक काढून घेतलं आहे. तर बघू शकता अगदी पांढरशुभ्र असं छान आपलं देवघर डीप क्लीन झालेलं आहे. त्यानंतर आपला जो कळस आहे, कळस हा आहे तो आपला कुलदेवीचा असतो असं मानलं जातं. त्यामुळे देवघरात नेहमी जो कळस आहे नारळाचा, तो आपण स्थापित करायला हवा असं म्हटलं जातं. हे आपल्या कुलदैवत जे असतो, कुलदेवी, त्याला स्मरून हे केलेलं असतं. आणि त्यासमोरच मी आपल्या देवीची मूर्ती ठेवते. आणि हे आपलं मंगळसूत्र आहे, जे मी कुलदेवीला अर्पण करते नेहमीच. आणि या ठिकाणी अशा पद्धतीने आपण साधीसोपी आपली देवपूजा मांडलेली आहे. आणि यानंतर आपण हळदी कुंकू वाहून घेणार आहोत आणि स्वामींचं या ठिकाणी अभिषेक करून घेते. तर मी साध्या सोप्या पद्धतीने, आपल्याला असं नाही की आपण सगळं सागरसिद्ध आपण करू शकतो आहे, जसं जमेल असं आपण आपले भक्ती, आपले देवाप्रती भक्ती आपण मनापासून करावी, म्हणजे जेणेकरून ती देवाला मान्य होते. भलेही तुम्ही खूप मोठं करू शकत नाही आहात, पण जेवढं आपल्याला साध्य होतं आहे, जेवढं आपण नामस्मरण दिवसभरात करू शकतो, तेच देवाला अतिशय प्रिय आहे. भले तुम्ही साध्या सोप्या पद्धतीने का होईना की ही आपली गुरुपौर्णिमा साजरी केली. तर या ठिकाणी मी दहीचा आणि मधाचा अभिषेक करून घेतला आहे, पाण्याचा अभिषेक केलेला आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी नामस्मरण करत करतच हा अभिषेक केलेला आहे. श्री स्वामी समर्थ असं म्हणतच आपण हा अभिषेक करून घेतलेला आहे. आणि त्यानंतर आपण हळदी कुंकू आणि फुलं वाहून नंतर ही आपली जी स्वामींची मूर्ती आहे ती मंदिरात आपल्या देवघरात स्थापित केली आहे. तर तुम्ही पाहू शकता या प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने जसे आपल्याला जमेल, आपल्या रोजच्या जीवनाचे आपली जी कामं आहेत दिनचर्या, त्यातूनच आपण ही पूजा आपण करत असतो. आता काही जणांनी अगदी 21 दिवसांचं स्वामींचं पारायण केलं असेल, काहींना नाही जमलं त्यांनी 7 दिवसाचं केलं असेल, काहींनी 3 दिवसाचं केलं आहे. पण ज्यांना जमलंच नाही ना, त्यांनी आजचा दिवस म्हणजे बिलकुल वाया नाही घालवायचा आहे. आजच्या दिवशी आपण हा जो दिवस आहे, या दिवसभरात तुम्ही स्वामींचं नामस्मरण करा, तुम्ही 11 माळी जप करा, तुम्ही तारक मंत्राचा 11 माळ करा, किंवा आजच्या दिवशी तुम्ही स्वामी समर्थांचं सारामृतचं पठण 21 जे आहेत ते पूर्ण वाचायचं आहे. जसं तुम्हाला जमेल. फक्त एवढंच आहे की एका वेळेस आपण पूर्ण जे पठण आहे ते पूर्ण करायचं असतं. आणि या ठिकाणी आपण साधी सोपी जी स्वामींना आपल्या प्रिय आहे ती पुरणपोळी किंवा त्यांना बेसनचे लाडू किंवा पिठलं भाकरी हे आपल्या स्वामींना अतिशय प्रिय आहे. तर आपल्याला गोड म्हणून आपल्याला जे शक्य होईल ते आपण करायचं आहे नैवेद्य म्हणून. आणि या ठिकाणी अशा प्रकारे माझी ही पूजा आहे जी झालेली आहे. आपली ही स्वामींची आजची देवघरात आपण पूजा. तर बघा, आजच्या दिवशी गुरुपौर्णिमेच्या दिवशी मी तुमच्यासोबत माझी नेहमीची जी देवपूजा आहे ती शेअर केली. नक्कीच तुम्हाला आवडली असेल, कमेंटमध्ये सांगा. आणि आजचा दिवस जो आहे गुरुपौर्णिमेचा अगदी महत्त्वाचा असा हा आपल्या गुरूंच्या नामस्मरणात आणि त्यांच्या सेवेत घालवा. यासाठी नाही की गुरूंकडून आपल्याला काहीतरी मिळावे, यासाठी की आपण त्या गुरूंचे आपल्या ऋणी आहोत. आणि याने बाकी काही नाही, तर आपल्याला एक आंतरिक समाधान, शांती मिळेल. यासाठी ही आजची पूजा, आजची सेवा तुम्ही नक्कीच करा. तुम्हाला जमेल त्या पद्धतीने तुम्ही 11 माळी जप करा किंवा सारामृताचं पठण करा किंवा जे तारक मंत्र आहे तो 11 वेळा बोला. तर जेवढं शक्य होईल आजचा दिवस आपल्या गुरुसाठी घालूया. श्री स्वामी समर्थ.